मला इथे आमंत्रण याच्यासाठी आहे. आपल्या इथे जे हाय डेन्सिटी प्लांटिंग किंवा सघन दाट पद्धतीचा कापूस याची लागवड कशी करावी आणि ह्याचीच माहिती नाही, परंतु आम्ही जो प्रयोग 3-4 वर्षापासून जो शेतकऱ्यांच्या शेतावर लावतोय, त्यापैकी आमचे शेतकरीसुद्धा इथे आलेले आहेत आणि त्यांच्याकडनं त्यांनी लावलेल्या ह्या पद्धतीने त्यांना कसा फायदा मिळाला ते पण ते सांगतील. त्याच्यामुळे अगोदर मी अगदी कमीत कमी वेळ घेऊन ह्या पद्धतीबद्दल सांगेल आणि आमचे जे शेतकरी आहे त्यांना मी समोर आमंत्रण करते यायला. वर्धा जिल्ह्यातले आपले शेतकरी आहेत ज्यांनी सघन दाट लागवडी पद्धतीने सूरज हे वाण लावलं होतं आणि फुले धन्वंतरी हा देशी कापूस सुद्धा लावलेला होता. हे श्री महाबुंदेजी आहेत आणि आपलं मी रामभाऊ बोटरे, लोणसावळी. मी सूरज पराठी लावलेली आहे. घेतलं. सूरज नावाचं वाण घेतलं तो. हां हां पूर्ण 1 एकरमध्ये लावली होती पराठी, पण तिला खर्च समजा सरासरी 7-8 हजार रुपये आला. आणि उत्पन्न 5 क्विंटल झाला समजा. 5 क्विंटल उत्पन्न आलंय त्यांना एकरी आणि खर्च 7 ते 8 हजार रुपये चाललं होतं एकरी, असं ते सांगतात आहे. आणि हा कापूस लावल्यानंतर त्यांना अतिशय आनंद झालेला आहे आणि त्यांच्या सोबतचे जे आणखी शेतकरी आहेत ते सुद्धा घेऊ त्यांना सुद्धा इच्छित जास्त आहेत. होऊ शकते. जास्त आहे त्याचा, तो दुसरा आहे, त्याला जास्त होऊ शकते. मी त्याच्यावर गहू लावला समजा आता पराठी काढून. नाव सांगाल? माझं नाव भीमराव मुरार आहे. वर्धा जिल्ह्यातले आम्ही आणि 1 एकर आम्ही पराठ लावली. 1 एकर गावाचं नाव लोणसावळी. 6 क्विंटलच्या जवळपास कापूस निघाला. अजून पुन्हा निघते. 7 आणि वाण कोणतं लावलं? सूरज वाण लावलं होतं सूरज त्यांनी. सूरज वाण लावलं सूरज वाण होतं. लावले. हो हे सरळ वाण आहे. हो. आणि पाणी दिले 2. हो ठीक आहे. मी मोहन महाबुदे, गाव गोविंदपूर आहे माझं. बाकी माहिती मी देते, किती अंतरावर वगैरे लावायचं. मागल्या वर्षी सूरज व्हेरायटीचा ब्रेडर प्लॉट लावला होता 1 एकरमध्ये. त्यामध्ये मला 7 क्विंटल ॲव्हरेज आलं होतं. त्यामध्ये मी सरळ वाण लावून खत वगैरे काही न दिलं, स्प्रेइंग नव्हतं केलं. तसंच फुले धन्वंतीसुद्धा लावली होती मागल्या वर्षी. त्यामध्ये मला 1 एकरमध्ये 6 क्विंटलचा ॲव्हरेज आला होता. यावर्षी मी फुले धन्वंती 4 एकर लावली. त्यामध्ये मला 16 क्विंटल निघाला. परत 2-3 क्विंटल निघेल. आणि ही लावते वेळेस सलग म्हणजे एकदम 3 फूट बाय 4 इंचावरती लागवड केलेली आहे 4 एकरची यावेळेस. आणि मागल्या वर्षी पण तशीच केली होती. यावर्षी पण मी तिला खत आणि स्प्रेइंग वगैरे काही केलेलं नाही. अशा पद्धतीत सुद्धा मला बीटीपेक्षा हा पुष्कळ प्रकारे परवडलेला कापूस परवडला आहे. आणि CICRनी त्यांचे विक्रीचे रेटसुद्धा चांगले दिलेले आहे. त्यामुळे फुले धन्वंती हा जे वाण आहे हे बीटीपेक्षा किंवा हायब्रिड कॉटनपेक्षा अत्यंत सुलभ असल्यामुळे, वेचायला पण सोपं असल्यामुळे चांगलं परवडत आहे. आम्हाला CICRनी 5,000 रुपये यावेळेस जाहीर केलेले आहे. आणि वेचणीसाठी पण सुलभ आहे. आणि म्हणजे स्प्रेइंग वगैरे खत यांचा काही वापर नाही केला आहे. तर ते त्यांच्यावरती अवलंबून आहे. कारण बेटीपेक्षा मला फायदेशीर वाटला. एकरी 5 क्विंटल यावेळेस कमीत कमी 4 ते 5च्या जवळपास आहे आता निघालेला कापूस. परत 2 क्विंटल 1 ते 1.5च्या जवळपास निघेल. म्हणजे 6 क्विंटलच्या जवळपास यावेळेस एकरी कापूस होणार. स्प्रे नाही,
फर्टिलायझर यूज नाही त्यामध्ये, आणि एकरी खर्च फक्त 2,500 रुपये आलेला आहे. हां, जमिनीचं आरोग्य पण सांभाळता येईल, त्याची मुळी खोल जात असल्यामुळे तिच्यावरती काही प्रादुर्भाव होत नाही रोगांचा, आणि म्हणजे पाऊस वगैरे नाही आला तर तिला काही असं खूप फरक पडत नाही. माझं नाव मोहन पंजाबरावजी महाबुधे, मुक्काम गोविंदपूर, पोस्ट खंडाळा, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा. माझा मोबाईल नंबर आहे 9860 1416 01. माझं नाव मोहन पंजाबरावजी महाबुधे. मोठ्याने मोहन पंजाबराव महाबुधेजी असं यांचं नाव आहे. आणि फोन नंबर सांगा. 9860 9860 14 14 16 16 01. 01. ज्यांनी नोंदलंय आपण अवश्य यांच्याशी संपर्क साधावा आणि यांचे अनुभव आणखी खोलात जर माहिती पाहिजे असली तर ते देतील. बाकी मी तंत्रज्ञान आता मी सांगेल आहे. ह्या वाणांची लागवड कशी करायची आणि काय करता येईल आहे, ह्यांचे फायदे काय आहे, आणि आपल्या इथल्या कोरडवाहू शेतीसाठी ह्यांचं महत्त्व ह्या 2 वाणांचं. आणि आपण ऐकलात आता की आपल्या शेतकऱ्यांनी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या शेतावर हे सरळ वाण लावल्यामुळे यांना जो कधीच ज्यांनी कापूस म्हणजे कापसात नेहमी नुकसान यायचं, परंतु हे जे सरळ वाण घेतल्यामुळे यांना हा फायदा झालेला आहे. तर याच्याबद्दल थोडीफार मी माहिती देईल आहे. कापूस हा हाय डेन्सिटी किंवा सघन दाट लागवडीत कसा लावावा. तर ह्याच्यात असं आहे की बीटी आपल्या इथे जर सिंचनाची व्यवस्था असेल तर आपण अवश्य बीटीची लागवड करू शकतो. परंतु आपल्याकडल्या विदर्भ भागात ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही त्यांनी ह्या बीटी वाणावर जास्त पैसे वाहून नुकसान करण्यात काहीच अर्थ नाही. तर आपण हे सरळ वाण घेऊन याचं पीक वाढविणारे तंत्रज्ञान म्हणजे जागतिक पातळीवर मान्य केलेलं आहे. आणि 5 ते 10 बोंड प्रति झाडापासून जास्त उत्पन्न प्राप्त होऊ शकते. म्हणजे प्रत्येक झाडावर जास्तीत जास्त 5 ते 10 बोंड असली, परंतु त्याला आपण दाट लागवड पद्धतीत लावल्यामुळे काय एकरी झाडांची संख्या आपल्याला वाढवून तेवढंच उत्पन्न आपण मिळवू शकतो. आणि कोरडवाहू आणि सीमांत जमिनीसाठी हे योग्य आहे. जास्त उत्पन्नासाठी म्हणजे जास्त झाडं न पसरणारी अगदी सरळ असे वाढणारी झाडं असतात ही, आणि त्याच्यामुळे त्यांना आपण दाट लागवडीत लावू शकतो. ह्यात कसं आहे सरळ वाण असल्यामुळे ह्या बियाण्यांचा सुद्धा खर्च कमी असतो. बीटीच्या बियाण्यांपेक्षा कितीतरी दराने हे कमी खर्चात आपल्याला बियाणं मिळतं. आणि तणांचा प्रादुर्भाव योग्य वेळी तणांचं नियंत्रण केल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव सुद्धा कमी होतो आणि कमी कामगारांची गरज पडते. आता CICR द्वारे आमच्या संस्थेत नवीन प्रकारचे आणखी अवजारं तयार झाली आहेत जे हाय डेन्सिटीमध्ये कामी येऊ शकतात आणि तण नियंत्रण ह्याच्यासाठी सुद्धा त्यांचा वापर होऊ शकतो. त्याचा एक मी छोटासा व्हिडिओ दाखवला आहे हे प्रेझेंटेशन झाल्यानंतर. तर आपण जर बघितलं हायब्रिड वाण लावल्यानंतर आपल्याला किती आमच्या शेतकरी काही शेतकऱ्यांकडे 40 क्विंटल पर्यंत मिळालेलं आहे उत्पन्न. अशा प्रकारची झाडं हवीत जी जास्त पसरणार नाही, जी सरळ वाढतील आणि त्याच्यावर जास्तीत जास्त 8 ते 10 बोंड सुद्धा असली प्रत्येक झाडात तरी ते आपण उत्पन्न मिळवू शकतो. तर हे सूरज वाण याच्यात कसे आहे 4-5 वाणं आहेत. सूरज आहे एक, PKV 081 आहे
आणि सूरजवाणांबद्दल मी थोडीशी माहिती देईल आहे. हे अगदी सरळ हे वाण आहे आणि याची पेरणी आपल्याला धूळ पेरणी करायची आवश्यकता असते. जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी केली तरी आपल्याला त्याचं व्यवस्थित उत्पन्न मिळेल. आणि हे जे वाण आहे सूरज, हे अति उत्तम वाण याच्यासाठी आहे की त्याची लांबी उत्तम आहे आणि मजबूतीसुद्धा उत्तम आहे. तर त्याची खरेदी बाजारात चांगल्या भावात आपल्याला चांगला भाव मिळतो सूरजवाणात. तर वर्धा जिल्ह्यातले जे काही शेतकरी होते ज्यांनी आपलं सांगितलं, आपला अनुभव सांगितला, त्यांनी सांगितलं की त्यांनी हे 2 वर्षापासून हे वाण लावलं आहे आणि कोरडवाहू अशा परिस्थितीत वाण लावून जास्तीत जास्त उत्पन्न मिळवून त्यांनी आपलं जास्त उत्पन्न मिळवलं आणि त्यात आपल्याला जास्ती पैसेसुद्धा मिळालेले आहेत. त्यानंतर एक देशी वाण आहे, फुले धन्वंतरी नावाचं देशी वाण आहे, ज्याला कशाचीच म्हणजे रोग नाही किंवा कीड नाही असं एक वाण त्याला हे लावू शकतो आपण. आणि ह्या वाणाचं जो उपयोग आहे तो मेडिकल पर्पजसाठी वापरला जातो, ज्याला आपण सर्जिकल कापूससुद्धा म्हणतो. त्याला जो 5,000 रुपये जो भाव मिळाला आहे. आपल्या विदर्भात असे काही इंडस्ट्रीज आहेत जे दवाखान्यात वापरणाऱ्या वेगवेगळ्या बँडेज किंवा कापूस असा हे जे या वस्तूसाठी जे वापरला जातो कापूस, त्या प्रकारचा कापूस फुले धन्वंतरी ह्या वाणामुळे मिळतो. त्याचं कसं असते, फुले धन्वंतरीचं त्या पाणी शोषून ठेवायची जास्ती क्षमता आहे त्याच्यात. अशाच प्रकारचे कापूस मेडिकल पर्पजसाठी वापरला जातो. तर ह्याच्यात 2700 किलोपर्यंत एकरी 2700 किलोपर्यंत याचं उत्पन्न मिळतं आणि पाणी शोषून ठेवायची यात जास्त क्षमता असते. तर या फुले धन्वंतरी वाणाचं बियाणं कसं पेरणी 10 ते 20 जूनपर्यंत करायचं आणि लागवडीचं अंतर 45 बाय 10 सेंटीमीटर, जसं त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांनी आपल्या की त्यांनी त्यांच्याकडली जी महाबुदे जे आहेत आपले शेतकरी, त्यांच्याकडली ती पडीत जमीन होती, त्यात त्यांच्याकडे कशाचंच पीक होत नव्हतं. परंतु फुले धन्वंतरी त्यांनी जेव्हा लावलं त्यात 8 ते 10 क्विंटल त्यांना एकरी मिळालेलं आहे. आणि त्याचं जे बियाण्याचा दर आहे ते 5 किलो बियाणं एकरी लावावं लागतं आणि त्याची बॅगच CICR कडनं मिळते आपल्याला, 5 किलोची बॅग. आणि रासायनिक खतं लागवडीच्या वेळेस 75 किलो सुफला याप्रमाणे त्याला द्यायला लागतं. जुलैमध्ये आपल्याला काय करायचं ह्याचं तंत्रज्ञान आमच्याकडे सगळं सविस्तर माहिती आम्ही त्या बॅग सोबतच देतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि आपली वेचणी होतपर्यंत याच्यावर काय फवारणीची गरज पडत नाही, कारण की हे सरळ देशी वाण आहे. याच्यावर किडींचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु फक्त काय होऊ शकतं ते आहे दह्य रोग. हे सरळ वाण असल्यामुळे याच्यावर कीड किंवा देशी वाण आहे त्याच्यामुळे त्याच्यावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. फक्त कोणता रोग होऊ शकतो तो आहे दह्या रोग आणि त्यासाठी बुरशीनाशकांचा वापर केला जातो. दह्या रोगाच्या नियंत्रणासाठी कोरॅथेन किंवा बेनेमोल हे नावाचे औषधी आहेत आणि त्याची फवारणी केव्हा करायची, कशी करायची त्याची सुद्धा माहिती आम्ही देत असतो. तर ह्यात महत्त्वाचे म्हणजे असं आहे की जुलै आणि ऑगस्टमध्ये जास्त पाऊस आला तर जास्ती पाणी साठला त्याला काढून घेण्याची अत्यावश्यकता असते. आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये अमेरिकन बोंडअळी जर असेल तर त्याचं कोणता स्प्रे करायचा त्याची सुद्धा माहिती आम्ही त्या पॅम्पलेट सोबत देत असतो. आणि जर गुलाबी बोंडअळी नोव्हेंबरमध्ये आली तर त्याचा कसं नियंत्रण करायचं एकात्मिक कीड नियंत्रणासोबत करता येते. हे याच्यात दाखवलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे
मेडिकल पर्पजसाठी जे काही वापरला जातो आपला हा कापूस फुले धन्वंतरीचा, त्या कोणत्या कोणत्या उपयोगात आणू शकतो त्याच्याबद्दल ही थोडीफार माहिती आहे. आणि हा कापूस महाबुद्धे साहेबांच्या शेतावर कसा झाला होता, म्हणजे 30 ते 40 दिवसावर फुले धन्वंतरीचा कापूस कसा दिसला पाहिजे, 50 ते 60 दिवसावर, आणि मग वेचणीच्या वेळेला कसा दिसतो. तर CICR तर्फे काही अवजारं सुद्धा हाय डेन्सिटीमध्ये वापरण्यासाठी तयार केलेली आहेत. आणि ह्यांचा वापर हा हाय डेन्सिटीमध्ये पेरणीपासून तर वेचणीपर्यंत ह्याचा उपयोग कसं करता येईल ह्याचा एक छोटासा व्हिडिओसुद्धा मी दाखवला. ही वेगवेगळी इम्प्लिमेंट्स तयार झाली आहेत CICRमध्ये आणि त्यांचा उपयोग हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये करता येईल. ही मशीन आता वेचणीसाठी तयार झालेली आहे. जमिनीचं कसं तयार करायचं त्याच्यासाठी उपकरणं तयार झालेली आहे. ही जी पारंपरिक पद्धतीने आपण जी शेती करतो दतारीनी, सरत्यानी पेरणी सुद्धा करता येते. ह्या हाय डेन्सिटी प्लांटिंग हे आपलं हाताने करतोय, परंतु एक उपकरण त्यात इम्प्लिमेंट तयार झालं आहे ज्याच्यानी सरळ पेरणी आपल्याला सरत्यानी जसं करतो तसं करता येते. हाय डेन्सिटी आहे त्याच्यामुळे त्याचं अंतर अगदी जवळजवळ राहायला पाहिजे. ही पारंपरिक सांगते आहे आणि याच्यानंतर दाखवले किती मशीन जी तयार झाले आहेत त्याच्यावर. हे सरत्यानी पेरणी करता येते आपल्याला. बैलाद्वारे चालणारे सरते आणि महिला आपल्या त्या टाकतात आहे सरत्यांमध्ये. हे उपकरण तयार झालेलं आहे ज्याला बैलाद्वारे चालवता येतं आणि त्याला सरळ आपल्या शेतात जसं सरत्यानी पेरणी केल्या जाते तशी ही पेरणी करण्यात येते. याला इन्क्लाइंड प्लेट प्लांटर म्हणतात. हे सुद्धा CICRमध्ये तयार झालं आहे. आणि हे खत कसं खत द्यायचं त्याच्यासाठी आहे. तण नियंत्रण आपल्या पारंपरिक शेतीद्वारे हे आहे वीक ॲप्लिकेटर. म्हणजे जसं आपण पोछा लावतो त्याप्रमाणे त्या गवतावर याचा प्रादुर्भाव कपाशीवर न होता फक्त ते आपलं तण नियंत्रण होतं. आणि हे बखरचं काम करतं. वखर तण नियंत्रणासाठी हे वापरता येईल. पॉवर वीडर म्हणतात त्याला. हे स्वीप कल्टिवेटर आणि रोटरी कल्टिवेटर याच्यानी ऑटोमॅटिकली ट्रॅक्टरनी चालणारे इक्विपमेंट्स आहेत. आणि स्प्रेइंगसाठी जे वापरणारे हे आपल्या पारंपरिक नॅपसॅक स्प्रेयर आहे. हा सोलार स्प्रेयर आहे ज्याच्यात डिझेल किंवा पेट्रोलची गरज पडत नाही. हा एरियल स्प्रे याच्यानी होतो.
ही सगळी उपकरणं आपल्याला हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी वापरता येते आणि हे नवीन मशीन एक तयार होते आहे पिकिंगसाठी, ज्याला वेचणीसाठी वापरलं जाईल. वेचणीसाठी वापरणारी हे आपल्या पारंपरिक वेचणी जी करतो, परंतु याच्यात कसं आहे, आपल्याला आता दिवसेंदिवस लेबर कॉस्ट इतकी वाढली आहे आणि लेबर उपलब्ध सुद्धा होत नाही. ही एक नवीन मशीन तयार केलेली आहे ज्याच्यानी वेचणी सोपी होईल आहे. म्हणजे आपल्याला जे लेबरचा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू शकू. आणि हे सगळे इक्विपमेंट्स आपल्या हाय डेन्सिटी प्लांटिंगसाठी वापरले जाईल असे बनवलेले आहेत. याचं पंजाबमध्ये एक डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं. स्लॅश कटर म्हणजे जी पराठी चे तुकडे करून धसकटं जे आपल्या शेतातच पसरवता येईल तसं हे डेमॉन्स्ट्रेशन पंजाबमध्ये केलेलं आहे. तर या प्रकारे काही ज्या ह्या मशीन्स आहेत त्या उपलब्ध आहेत CICRला आणि आम्हाला संपर्क साधावा. ह्याच्यापैकी कुठल्याही मशीनबद्दल आणखी काही माहिती पाहिजे असली तर इंजिनियर मुजुमदार आहेत, त्यांनी हे सगळे डिझाईन केले आणि तयार केलेले आहेत. आपल्याला ह्यात इंटरेस्ट असल्यास आपण मागणी करू शकता. आणि हे सगळे हाय डेन्सिटी प्लांटिंगमध्ये वापरले जाऊ शकतात. तर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो. काय हवंय? हार्वेस्टर आता जे नवीन आलं आहे, बस याचं इनॉग्रेशन मला वाटतं 8-10 दिवसात होणार आहे आणि ते 6 ते 7 लाखापर्यंतचं अंदाजी आहे. कारण बाकी जे बाहेरचे मल्टीनॅशनल कंपनीमधनं जे आलेले आहेत ते 25-30 लाखाच्या खाली काहीच नाही. परंतु हे आपल्या इथे भारतात तयार झालं आहे, आपल्या CICRमध्ये तयार झालेलं आहे, महिंद्राच्या कोलॅबरेशनमध्ये. महिंद्रासोबत हे नवीन मशीन तयार केलेलं असल्यामुळे ते कमी किमतीत उपलब्ध आहे. त्याची किंमत 6 ते 7 लाख, अजून किंमत ठरवायची आहे. मशीन कालच आली आहे इन्स्टिट्यूटमध्ये आणि ते 8-10 दिवसात त्याचं इनॉग्रेशन होणार आहे आणि लवकरच ते आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतं करणार आहे. डेमो पाहायला मिळेल का? डेमो डेमो करणार आहे तेव्हा ते ॲग्रो 1 मध्ये पब्लिश करणार आहेत, तेव्हा आपण नक्कीच यावं तिथे. कालच आली मशीन पंजाबवरून, तर त्याचं अजून डेमॉन्स्ट्रेशन व्हायचं आहे. ॲग्रो 1च्या सगळ्या पेपरमध्ये येईल आहे ते आणि तेव्हा आपल्याला निमंत्रण दिलं जाईल येऊन बघायला. माझा मोबाईल नंबर 9422146886.